मुंबईतील कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्ट बस चालकानं बेदरकारपणे बस दामटवत अनेकांना चिरडलं होतं। या घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 48 जण जखमी झाले होते। बसचा चालक संजय मोरे सध्या कोठडीत असून त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी झाली। सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना अपघात होऊ शकतो याचा अंदाज असतानाही संजय मोरे यानं बेस्टची इलेक्ट्रिक बस बेदरकारपणे चालवली असा दावा केलाय। तसंच मोरेची जामिनावरती सुटका केल्यास तो फरार होऊ शकतो आणि या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे, त्यामुळे जामीन दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टानं जामीन अर्जावरील निर्णय 10 जानेवारीपर्यंत राखून ठेवलाय। त्यामुळे संजय मोरेला जामीन मिळणार की त्याची तुरुंगातच रवानगी होणार हे 10 जानेवारीला स्पष्ट होईल। दरम्यान सरकारी वकिलांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं आरटीओच्या अहवालात म्हटल्याचं नमूद केलंय। तसंच ड्युटीवरती असताना संजय मोरे यानं मद्यपान केलेलं नव्हतं असंही अहवालात नमूद केलं गेलंय। त्यामुळे हे प्रकरण आता चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षण होतं का या मुद्द्यावरती येऊन पोहोचलंय।